हाय हेलो नमस्कार मित्रांनो, दिस इज सही अँड वेलकम टू ब्लॉग्स विथ सही. आपकी कृपा दृष्टी से सब सही है. खूप दिवसांनी ब्लॉग येते. त्याचं झालं असं की आता जून महिना सुरू झाला तर आमचे डान्स क्लासेसचे बॅचेस परत सुरू झाले. सो बिझी शेड्यूलमुळे आणि नवीन सुरू झालेल्या बॅचेसच्या कामामुळे ब्लॉग्स काही एडिट करता आले नाही. पण शनिवारपासूनच्या या रेड अलर्टमुळे बॅचेसला सुट्टी आणि त्यामुळे आम्हाला पण 3-4 दिवस सुट्टी. तर आता निवांत वेळ मिळालाच आहे तर म्हटलं ब्लॉग्स एडिट करून घेऊया आणि पोस्ट करूयाच. मी मस्तपैकी रेनकोट घालून घेतला आणि बाहेर पडली भिजायला. फर्स्ट फ्लोअरवरून आमच्या गीतूताई पण आल्या भिजायला. येता येता त्यांनी त्यांचा मम्मी फोन गॅलरीत ठेवला आणि फ्रेम जरा बरा दिसत होता म्हणून आम्ही म्हटलं डान्स रील पण शूट करूयात. आम्हाला भिजत मजा करताना बघून हिमांशू पण आला भिजायला आणि मग मुलांचा फुटबॉल लाथानी पाण्यात बुचकाळायचा गेम सुरू झाला. फायनली आमची प्रॅक्टिस करून झाली आणि पावसाचा जोर पण तोपर्यंत वाढलेला म्हणून आम्ही पटकन काय ते नाचून घेतलं. अभी इस मोमेंट को माहौल बना दिया मम्मी के हाथ की बटाटा भजी ने, और माहौल को और यादगार बनाया पप्पांच्या हातच्या चहाने. चहा पिऊन झाल्यावर भिजायला जरा अजून तरतरी आली आणि आम्ही परत पावसात काय त्या उड्या मारून घेतल्या. भिजून आम्हाला लागली भूक. घरी आलो, फ्रेश झालो तेवढ्यात आमच्या रजनी काकीनी मस्त गरमागरम टोमॅटो सूप बनवलं. तर इथे आमच्या गीतूताई शेफ बनत होत्या व्हाईट सॉस पास्ता. म्हटलं आपण पण काहीतरी मदत करूयात म्हणून मी तिला चीज क्यूब्सवरचे रॅपर उघडून दिले आणि ती बोर होऊ नये म्हणून तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या. चीज मेल्ट झालं आणि त्यात गीतूने ऍड केलं ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, ब्लॅक सॉल्ट आणि झाला आमचा व्हाईट सॉस पास्ताचा सॉस रेडी. मग त्यात शिजवून घेतलेला पास्ता ऍड केला आणि मस्तपैकी मिक्स केलं आणि आमचा व्हाईट सॉस पास्ता झाला रेडी. पास्त्याची पंगत रंगल्यावर घरी येऊन मस्त झोप काढली. संध्याकाळी उठल्यावर गॅलरीमध्ये बसून पाऊस बघत मस्तपैकी चहा घेतला आणि अशा प्रकारे हम लोग ने जिए हमारे नो इंटरनेट मोमेंट्स. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. तब तक आपकी कृपा दृष्टि बनाए रखो. बाय.